नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की डे ट्रेडिंग करताना म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग करताना मार्केट साईडवेज राहणार की ट्रेंडिंग राहणार एका साईडला, हे आपण इंडिकेटरच्या माध्यमातून कशाप्रकारे ओळखू शकतो. तर ही माहिती सांगण्यासाठी मी आता ट्रेडिंग व्यू ॲपचा वापर करतो आहे. आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा आता निफ्टी इंडेक्स ओपन करूया. निफ्टी इंडेक्स हा ओपन झाला आहे आणि त्याचा मी टाईम फ्रेम हा 5 मिनिटावर सिलेक्ट ठेवतो. अशा प्रकारे तर बेसिकली या इंडिकेटरचं नाव आहे CPR म्हणजेच सेंट्रल पिवोट रेंज. तर पहिल्यांदा मी हा इंडिकेटर आपल्याला इथे लावून दाखवतो. यामध्ये आपण सर्च करणार आहे CPR. आणि जो हा इंडिकेटर आपल्याला दिसतोय स्क्रीनवर CPR विथ पिवोट लेवल्स बायकिंग रिसर्च हा आपण इथे सिलेक्ट करणार आहे. आणि याच्या सेटिंग्समध्ये जाऊन थोडेसे चेंजेस आपण करणार आहे. याचे या वरच्या लेवल्सचे आपल्याला दिसतात आहे S1 R1 सगळे आपण अनटिक करणार आहे वरच्या लेवल्स. आणि फक्त या लास्टवाल्या 3 लेवल ज्या आहेत त्या आपण ठेवणार आहेत PP CR आणि CS, कारण ह्याच आपल्या CPRची रेंज आहे. बाकी आपल्याला कशात पण काही चेंज करण्याची गरज नाही. आपण इथं ओके करूया. तर ही होते आपली CPRची रेंज तयार. तर याचा वापर बेसिकली कशा प्रकारे केला जातो हे मी तुम्हाला सांगतो आता. तर CPRमध्ये 2 प्रकारच्या रेंजला जास्त करून मानलं जातं, ते म्हणजे वाईड रेंज आणि नॅरो रेंज. तर वाईड रेंज बेसिकली ही अशा प्रकारची आपल्याला दिसते. ही रेंज अशी थोडीशी मोठी असते. आणि नॅरो रेंज म्हणजे अशा प्रकारची बारीक रेंज आपल्याला दिसते. तर जसं आपण बघू शकतो की 2 तारखेला म्हणजे काल आपण इथे ही मोठी रेंज आली आहे म्हणजे वाईड रेंज आहे, तर मार्केट साईडवेज राहतं. आणि इथे नॅरो रेंज असल्यामुळे 1 तारखेला मार्केट डायरेक्शनल ट्रेड देतं म्हणजे मार्केट ट्रेंडिंग राहतं. तर ज्यावेळी CPR हा वाईड असतो, तर त्यावेळी मार्केट काहीसं साईडवेज राहतं. ते म्हणजे अशा प्रकारे मार्केट जर बुलिश जरी असेल त्या दिवशी तरी मार्केट वर जाताना अशा प्रकारेच वर जातं म्हणजे थोडंसं वोलॅटाईलच असतं. आणि डाऊन साईडला जाताना मार्केट वोलटाईल प्रकारेच अशा प्रकारे खाली येतं. तर CPR जर अशा प्रकारे असेल म्हणजे वाईड जर असेल तर मार्केट काहीसं अशा प्रकारे रिॲक्ट करतं. वाईड CPR म्हणजेच त्याची रेंज आपल्याला अशी जाड आपल्याला दिसते, मोठी रेंज आपल्याला दिसते. ही जी आपल्याला रेंज दिसते मार्केटमध्ये ही मोठी दिसते त्या दिवसासाठी. आणि नॅरो CPR म्हणजेच आपल्याला अशा प्रकारची बारीक लेवल दिसते. ही रेंज बारीक असते अशा प्रकारे, त्यामुळे आपण याला नॅरो CPR म्हणतो. तर ज्यावेळी नॅरो CPR असतो म्हणजे अशा प्रकारे CPR असतो, तर त्यावेळी त्या दिवशी मार्केट शक्यतो ट्रेंडिंग राहतं. ट्रेंडिंग म्हणजे एका डायरेक्शननी मार्केट चालतं. मार्केट हे बुलिश असेल किंवा बेरिश असेल हे आपल्याला यातून कळत नाही, पण मार्केट ट्रेंडिंग राहणार आहे म्हणजेच आपल्याला मोठे टार्गेट्स त्या दिवशी भेटणार आहेत. तर अशा प्रकारचा अंदाज आपण या इंडिकेटरमुळं लावू शकतो. तर ज्यावेळी अशा प्रकारचा आपल्याला CPR दिसतो बारीक म्हणजेच नॅरो CPR, तर त्यावेळी मार्केट काहीसं एकदम आपल्याला असं बुलिशसारखं जाताना दिसतं. आणि डाऊन साईडला जर मार्केट समजा जर जाणार असेल त्या दिवशी आणि CPR जर असा आपल्याला नॅरो दिसत असेल बारीक, तर त्या दिवशी खाली जाताना पण मार्केट काहीसं अशा प्रकारे रिॲक्ट करतं म्हणजे मोठे टार्गेट्स आपल्याला त्या दिवशी मार्केटमध्ये भेटू शकतात. तर इथं जर आपण अजून उदाहरण पाहिली तर इथं आपल्याला दिसून येतं की हा पण एक वाईड CPR आपल्याला इथं मार्केटमध्ये दिसतो 29 तारखेला 29 फेब्रुवारीला. तर त्यामुळे मार्केट हे साईडवेज रिॲक्ट झालं. तर बरेचसे लोक मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करतात, कारण ऑप्शन बाईंगसाठी कॅपिटल कमी लागते आणि इंडेक्समध्ये त्याचे प्रमाण आजकाल आपल्याला खूप वाढताना दिसते.
तर ऑप्शन बाईंगमध्ये बेसिकली होतं काय, ऑप्शन बाईंगमध्ये आपल्याला अशा प्रकारचं मार्केट असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला इथे दिसून येते 1 तारखेला 1 मार्चला ज्याप्रमाणे मार्केट होतं त्याप्रमाणे आपल्याला ऑप्शन बाईंगसाठी मार्केट पाहिजे नाही. तर ज्यावेळी CPR नॅरो असेल तर त्यावेळी ऑप्शन बाईंगसाठी प्रेफरन्स देऊ शकतो. म्हणजे इथे आपण जर कॉल बाय केला तर इथे टाईम वेस्ट जास्त झाला नाही, मार्केट साईडवेज असं राहिलं नाही, मार्केट एका डायरेक्शनलाच मार्केटने मूव्ह दिलं आहे. आणि ज्यावेळी अशा प्रकारचं मार्केट असतं म्हणजे ज्यावेळी आपल्याला CPR हा मोठा दिसतो म्हणजे वाईट CPR दिसन, तर त्यावेळी आपण ऑप्शन बाईंगसाठी ट्रेड नाही घेतला तर आपल्यासाठी सोयीस्कर ठरेल, कारण आपला तसाही थिटा डिके होऊन इथं लॉस होण्याची शक्यता राहते. तर अशा मार्केटमध्ये बेसिकली ऑप्शन सेलिंग लोक जास्त प्रेफरन्स करतात आणि ऑप्शन बाईंग जी लोक करणार आहेत त्यांनी शक्यतो ऑप्शन बाईंग नाही केली तरी त्यांचा लॉस होण्यापासून ते इथे वाचू शकतात. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं इथे तर ह्या दिवशी CPR आपल्याला थोडा बारीक दिसतो आहे, नॅरो CPR दिसतो आहे. तर मार्केटने इथे चांगल्या डायरेक्शननी डाऊन साईड मोमेंटम दिले. इथे मार्केट आपल्याला हे सांगत नाही की वर जाणार आहे का खाली जाणार आहे, पण मार्केटमध्ये ज्या डायरेक्शननी ही मूवमेंट येणार आहे ती मूवमेंट आपल्याला मोठी बघायला मिळते ज्यावेळी नॅरो CPR असतो तेव्हा. तर या इंडिकेटरला आपण समजा रेटिंग द्यायचं म्हणलं तर 10पैकी 7 ते 8 वेळा हा इंडिकेटर बरोबर आपल्याला सिग्नल तिथं देतो. म्हणजे ज्यावेळी CPR नॅरो असेल त्यावेळी मार्केट एका डायरेक्शनला मूव्ह करतं, ट्रेंडिंग राहतं, आणि ज्यावेळी CPR हा वाईड असेल त्यावेळी मार्केट साईडवेज रिॲक्ट करतं. कोणता इंडिकेटर 100% कधीच काम करत नाही, त्यामुळे आपल्याला तिथं स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. पण ह्या इंडिकेटरमुळे आपल्याला काही गोष्टी नक्कीच क्लिअर होतात की मार्केट डायरेक्शनल आपल्याला मूवमेंट देणार असेल तर आपण तिथं टार्गेट मोठेच ठेवू शकतो आणि जेणेकरून आपल्याला चांगले मोठ्या प्रकारचे टार्गेट्स तिथे अचीव होतात. तर अजून जर उदाहरण बघायची झाली तर आपल्याला इथे पण दिसतं 23 तारखेला CPR खूप मोठा होता, म्हणजेच वाईड CPR आपल्याला बघायला मिळतो आहे. तर त्यावेळी मार्केट हे देखील साईडवेज राहिले, डायरेक्शनल मार्केट राहिलं नाही, म्हणजेच ट्रेंडिंग मार्केट राहिलं नाही. दुसरीकडे आपण जर मागे अजून उदाहरण बघायचे म्हटले तर इथं पण आपल्याला एक वाईड CPR सारखा एक ट्रेंड दिसतो आहे बघा. वाईड CPR इथे पण आहे, त्यामुळे मार्केट खूप वोलटाईल आहे. या एरियामध्येच पूर्णतः मार्केट खूप वोलटाईल आहे. तर अशा प्रकारची मुवमेंट जी आपण या दिवशी बघू शकतो, जी म्हणजे 14 फेब्रुवारीला, तर अशा प्रकारची मुवमेंट एकदा तरी येते मार्केटमध्ये आणि त्यावेळी आपला इंडिकेटर फसू शकतो, कारण मार्केटने इथे पूर्णतः स्ट्रक्चर त्याचं चेंज केलं आहे. म्हणजे बेरिशपासून त्यांनी बुलिश साईडला ट्रेंड पकडला आहे. तर बऱ्याचशा लोकांना वाटेल की या ठिकाणी साईडवेज मार्केट जाईल, पण इथे स्ट्रक्चरच चेंज केल्यामुळे मार्केटने बुलिशनेस दाखवला आहे. तर या गोष्टींचा देखील आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. पण ओव्हरऑल हा इंडिकेटर खूप चांगल्या प्रकारे काम करतो मार्केटमध्ये. या ठिकाणी जर आपण पाहिलं की 29 तारखेला इथं CPR खूपच बारीक आहे, याला अजून मोठं केलं तर इथपर्यंत फक्त एक बारीक आपल्याला एक लाईनच दिसते. तर त्या दिवशी आपण बघू शकतो की मार्केट कशा प्रकारे डायरेक्शनल राहिले, म्हणजे साईडवेज मार्केटमधून एकदा मार्केटने ब्रेकआउट दिला वरच्या साईडला तर एकदम डायरेक्शनल मुवमेंट दिली. तर ही लेवल आपल्याला सकाळी तिथे दिसते, म्हणजे मार्केटचा टाईम आपला 9:15ला स्टार्ट होतो, तर त्यावेळेस आपल्याला इथे अशा प्रकारची लेवल आलेली दिसते. आणि ज्या प्रकारे टायमिंग हा पुढं जातो, म्हणजे 10, 11, 12 असे वाजत जातात, त्याप्रमाणे ती लाईन असते ती पुढं अशी सरकत जाते. पण ही लाईन अशी तुम्हाला अशी वर झालेली किंवा खाली आलेली अशी दिसणार नाही, किंवा हा झोन देखील तुम्हाला फक्त या लाईन्स अशा पुढं येतात. ज्याप्रमाणे मार्केटचा टाईम एंड होत जातो त्याप्रमाणे फक्त ही लाईन्स अशा पुढं येतात. पण बेसिकली ज्या लेवल्स आपल्याला या दिसतात आहेत, म्हणजे CPR हा नॅरो राहणार आहे की वाईड राहणार आहे, हे आपल्याला सकाळीच कळतं. तर अशा प्रकारे आपण या इंडिकेटरचा वापर करू शकतो. इथे जर आपण पाहिलं की नॅरो CPR आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे आणि मार्केटने कशी खालच्या साईडला इथे मूवमेंट दिली. परत आपल्याला इथे देखील पाहायला मिळते एक उदाहरण 17 तारखेचं, की मार्केटने नॅरो CPRमध्ये कशा प्रकारे खाली मूवमेंट दिली. दुसऱ्या दिवशी वाईड CPR आल्यावर कसं मार्केट साईडवेज राहिले. तर हा इंडिकेटर आपण फक्त इंडेक्सवरच न वापरता स्टॉक्सवर देखील वापरू शकतो.
तर आपण आता इंडिकेटर लावलं आहे त्यामुळे परत लावायची गरज नाही पडणार आपल्याला. ते मी समजा HDFC बँकेचा समजा स्टॉक ओपन करतो. तर हे पहा, इथे देखील आपल्याला उदाहरण बघायला मिळते. 1 तारखेला इथं पण आपल्याला नॅरो CPR दिसतोय आणि मार्केट कंटिन्यू अप साईड इथे रॅली करताना आपल्याला दिसतोय. कंटिन्यू डायरेक्शनल मूव म्हणजे ट्रेंडिंग मूव आपल्याला इथे स्टॉकमध्ये दिसतोय. आणि जर आपण इथं पाहिलं तर हा वाईड CPR आहे. इथे पण इथे वाईड CPR असल्यामुळे मार्केट साईडवेज राहिले. हे बघा, या ठिकाणी पण आपण साईडवेज राहिले. जर आपण योग्य प्राईस ॲक्शनसोबत या इंडिकेटरचा जर वापर केला तर आपली विनिंग ॲक्युरेसी तिथं आपल्याला वाढलेली दिसून येईल. तर हा इंडिकेटर आपण ब्रोकरच्या ॲपमध्ये देखील वापरू शकतो. तिथे आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये 010, अपस्टॉक्स आणि ग्रो यासारखे बरेचसे ब्रोकर्स आपल्याला बघायला मिळतात. तर तिथं आपण इंडिकेटर्समध्ये जाऊन सर्च केलं CPR किंवा सेंट्रल पिव्होट रेंज तरी आपल्याला ते इंडिकेटर तिथं आलेलं दिसेल. तर तुम्ही हा इंडिकेटर बॅक टेस्ट करून वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की मार्केटमध्ये CPR जर नॅरो असेल तर आपण डायरेक्शनल ट्रेड प्लॅन करू शकतो, ट्रेंडिंग ट्रेड प्लॅन करू शकतो आणि वाईड जर CPR आपल्याला दिसेल तर आपण तिथे छोटे छोटे टार्गेट देऊ शकतो किंवा ट्रेडिंग जर इग्नोर केलं तरी आपल्याला तिथे चालू शकतं. कारण स्टॉप लॉस हिट होण्यापेक्षा नेक्स्ट ट्रेडिंग डे आपल्याला तिथे भेटतो आणि त्या ठिकाणी जर डायरेक्शनल मार्केट आपल्याला बघायला मिळालं तर आपला तिथं चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ट्रेडर्स मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.